आपले शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी असं सुचवलं होतं की लाडक्या बहिणींशी तुम्ही जाऊन जिल्ह्यांमध्ये संवाद साधा. त्याचबरोबर अवकाळी वृष्टी, पाणी टंचाई यासारख्या मुद्द्यांबरोबरच महिलांच्या आरोग्यावरती आणि त्याचबरोबर समाधान शिबिरं की ज्याच्यामध्ये लोकांना कागदपत्र वेळेवर मिळतील या सगळ्या सरकारी योजनांचा प्रचार प्रसार करणं आणि शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणं हा आजच्या माझ्या दौऱ्याचा हेतू आहे. ठीक आहे. असं आहे की काही वेळेला काही कागदपत्रांची पूर्तता झालेली नसते, त्याची पडताळणी झाल्यानंतर त्याच्यात जर का काही त्रुटी आढळल्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांना जरी वगळलं असेल तरी त्यांना दुसऱ्या योजनेच्या त्या लाभार्थी आहेत म्हणून काहींना वगळलेलं आहे, केंद्राच्या योजनांच्या त्या लाभार्थी आहेत म्हणून वगळलेलं आहे. पण आजच्या बैठकीचा हेतूच हा होता की इतर ज्या योजना आहेत, मग वयोश्री असेल, तीर्थक्षेत्र योजना असेल किंवा आरोग्य शिबिराची योजना असेल, यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असावा की जेणेकरून त्यांच्या जीवनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा, त्यांचं आरोग्यविषयक आणि आर्थिक सक्षमीकरण व्हावं. या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींनी त्या त्या भागामध्ये विकासाचं नेतृत्व करावं हा आमचा हेतू आहे. आज काय दिसले काही जण जे आहे ते दुसऱ्याकडे कामाला वगैरे कुठे गेले असतील, पण अशांची नावं तुम्ही मला पाठवून द्या, मी नक्की त्यांना परत वेगळं बोलीन, चर्चा करेन. मध्ये त्यांना काय बोलणं झालं एकनाथजी शिंदे आणि त्यांचं त्याच्यावरती शिंदे साहेब बोलायला सक्षम आहेत, त्यामुळे त्याच्यावरती बोलायचं की नाही ते ठरवतील. त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. नाही, मी बोलण्यासाठी भरपूर खंबीर आहे, परंतु मुळात ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे, लोकांच्या पैशाची अफरातफर केलेली आहे, साक्षीदारांवरती शिव्यागाळ करून त्यात महिलांना अपशब्द वापरलेले आहेत म्हणून जो माणूस जेलमध्ये गेला आहे तो बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी सांगतोय ते म्हणजे त्या मूळच्या स्वतःच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी केलेली धूळफेक आहे असं मला वाटतं. ठीक.